तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, होळीच्या दिवशी असतो मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक. सकाळचा असतो पण आम्हाला उशीर झाला, आहे का नाही? सकाळ नाही संध्याकाळीच असते होळी. होय, स्वयंपाक सकाळचा असतो. सकाळ संध्याकाळीच असते. बरं असू द्या. आता चालू आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक. त्यासाठी मी इकडे शिजवली फक्त आधी डाळ, इकडे मळले पीठ. आता पुरणपोळी बनवायची मस्तपैकी. इकडे बघा डाळ अशी शिजलेली, आता काढून घेते मी. मम्मीने गुळ आणलाय, कढीपत्ता आणलाय आणि कोथिंबीर आणली. तर आज आहे बाजार. बाजारला जायचंय का नाही? जायचंय की. कधी जायचंय? जायचं थोड्या वेळ. उरकल्याशिवाय कसं जायचं आता. हे असं सारून घेतलंय एवढा पट्टा. तर चला, पुरणपोळीचा स्वयंपाक कंटिन्यू करा. तर कुणी कुणी केले नक्कीच सांगा. आणि उद्या सण आहे, आला की गोड पुरणपोळी करते तीच. तर उद्या आहे काय ग्रहण. उद्या ग्रहण आहे. आजच काय खाऊन घ्यायचंय ती खाऊन घे, उद्या काय करू नको. हा, शिजली का डाळ? बघू. डाळ तर काय दिसत नाही शेत. खाली वाफ असते, झालं. वर पाणी असतं. हा, हे दिसली. पाणी ते आपण ह्याला टाकायचं, कशाला? आमटीला. बरोबर. आणि इकडं पीठ मळून ठेवलंय तेल लावून मस्तपैकी. तर आता आम्ही बाजार फिजार करून येतो, काय काय आणायचं ती आणतो. तर आता बघा, मी घेतला इकडं गुळ खिसायला आणि मम्मीने घेतलं इथं पुरण. त्याच्यामध्ये सूट बडीशेप टाकली बघा. आणि मी तोपर्यंत गुळ खिसून घेतली त्यात टाकायला. आता बघा, अशा पद्धतीने मम्मी कुटते पुरण. ह्यात गुळ सूट बडीशेप टाकून. टाकल्यामुळे कुटावं लागतं. हा, कुटावला. फळवण्यासाठी. कसं चाललंय बघ तिकडं काय सारथी. आता बघा मी जेवण करून घेतलं बघा. आणि इथं बघा सोयटीने गरमागरम आता वाटण चालू आहे. वाटणच चालू आहे ना. पुरण वाटायचं चालू आहे आता. ते गरम केलं आणि आता मम्मी तिकडं बारीक करत बसली. बाजार करून यायचं, मग बाजार करून झाल्यानंतर ना पोळ्या लाटायच्या. पहिलीच आहे की नाही? पहिलीच होळी रे होळी, पुरणाची पोळी. मम्मीला सोडलं बाजारामध्ये. मग इथं बाजारची काय गर्दी आज काय एवढी नाही, आज सण आहे त्याच्यामुळं काय. फायनली घरी पोचलोय बघा. आल्या बघा स्वीटीने घेतली बघा पिशवी बाजारची. मम्मी तू बसली का लसूण सोलत? आमटी करायची. होय. तर पहिली पिशवी काय काढली असेल तर तिने काढली बघा द्राक्षीची. वरती होती. वरती नव्हती. हा होय. सांगू ती मला. हा? सांगा. सांगतो. मी मला म्हणजे- हसन. हा? ते मला हसन नको सांग. नका सांगा. नाही हसत. बर का मी तिला हसू नका. नाही हसत. बर का ही बाजारात आहे बर का. आणि बाजाराच्या लाईनीत आहे. आम्ही मग तिला म्हणलं कलिंगड आण. मग म्हणलं कुठनं आणू? कुठनं नाही म्हणली. पलीकडे आहे म्हणलं मी. मला ऐकायला ती म्हणलं पलीकडनं आण. मी म्हणायची पलीकडनं कुठनं आणू? ते म्हणायचं कलिंगड आण. मला ऐकायचं पलीकडनं. होय. मिरची आणली तर इथं भेंडी आणली, इकडे ककडे आणली आणि इकडे बघा एक पायाचं वांग आणलंय, हाय का नाही. चला आमचा आदोरी स्वयंपाक राहिलेला स्वयंपाक पटापट आवरायचं आणि भुका भरपूर लागली. भाजी आणलं त्या आज. होय. आता बघा, महादेवाची आरती चालू झाली आणि मी इकडे बाजार भरून ठेवलाय बघा. त्यांनी गेल्या तर तुळशीला पाणी घालायला. मम्मीने केली बघा इकडे आमटी. अशी हिरवीगार, लय कोथिंबीर टाकल्यामुळे हिरवीगार. होय. कोथिंबीर लय टाकली. तर आरती चालू आहे बघा. आलात का तुम्ही? देवाला घातलंय पाणी. हा, आज बघा ह्यांनी उदबत्ती परत इकडं वात ही लावली बघा देवाला. साहेब नाराजी बर. तर मी बघा इथं पोळ्या लाटते आणि स्नेहल इथं बघा पोळ्या भाजायला लागली. तर पोळी बघू शकता स्नेहल सारखी फुगती का नक्की कमेंट करून सांगा, आहे का ना. त्याला लय आवडतात पोळ्या है ना. आवडतात का पोळ्या मग तिला? काय. त्याला तसलं मासे चिकन तसलं अंडी आवडत नाही पण पोळ्या लय आवडतो. होय. बर बर. मांसाहारी आवडत नाही, शाकाहारी. होय. तर बघू शकतो आपण थोड्याच वेळात काय होतंय. पुढे शेवटी फायनली फुगलेली इथं बघा बी पडलं. तर पुरण भरले त्यामुळे पोळी फुगतच असते. असं आहे का. तर फायनली बघूया आपण शेवटपर्यंत यशस्वी होती का नाही. झाली यशस्वी. अजून काही यशस्वी. ओके ठीक आहे. तर चला आपली पुढची तयारी कंटिन्यू करायची. तर आपण बघू शकता काय काय बनवलंय आज. तर दाखवा ह्यात काय काय केलंय. तर आमटी आहे, गरम आहे, भाजून त्यात आमटी आहे पण आता मी दाखवू शकत नाही कारण की मला पोळतंय.
तिकडं काय भात उघड दाखवू शकतो. ह्यात भात केलाय, तिकडं आमटी केली, तिकडं स्नेहलचं पोळी भाजायचं चालू आहे, आणि पुरणपोळी. पुरणपोळी हे तिकडं मम्मीचं पुरणपोळ्या लाटायचं चालू आहे. चला आता मांडून घेऊया आता मस्तपैकी इथं. होळीची तर नेहमी अर्धी तयारी झाली, बाकीची तिकडं आतमध्ये चालू आहे पुरणपोळ्याचं. तर इकडं मांडून झाली, आता ह्याच्याकडे रांगोळी काढायची. चला घरात. झालं का? झालं का? चालू आहे. हां चालू आहे. होय. रांगोळी कुठे आहे? झाली मांडून, आता रांगोळी काढायची. काढा. काढू काय? जशी आहे तशी. जशी तशी त्याला गोल करायचं आणि त्याच्याकडे फुलं फुलं काढायची. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. इथं बघा मस्तपैकी आता सुटी रांगोळी काढते. काढली आधी. ही आता टाकतात बघा. काय ही ते काय असतं गोळ्या इंच गोळ्या असतात. टाकते मांडू का तुम्ही? अशी होळी आता आम्ही तयार केली. हा ओके. ह्यांनी सगळं हळदी कुंकू वगैरे वाहिलं बघा. आणि आमची पहिलीच होळी तर उशीर झाला, उरकलं ही काहीच नाही बघा. पटकन मम्मी बाजार करून आल्या. पुरणपोळी उशीर झाला बाजारात. तयारी वगैरे केली. उशीर झाला. अगरबत्ती लावली. अगरबत्ती लावली आता. आता मम्मी करतात बघा पूजा. याच्यावर निवड ठेवायचा आहे अजून. झालं का? आता निवड ठेवू का? आता मम्मीची माझी पूजा करून झाली बघा. आणि आता हे फोडतात नारळ. पाणी सुट्टीला प्यायपुरतं पाणी निघालं बघा. फुटला नारळ मस्त असा फुटला. हा ना, मम्मीला लांब जाऊन बसल्यासारखं सारखं बाजू सर बाजू सर म्हणते. आता असा निवड ठेवायचा. झाली बघा होळीची पूजा. आणि हे आलं बघा आता गाडी पार्क करून, है ना. आता मस्तपैकी पुरणपोळी खायची. आता पुरणपोळी खायची, मस्तपैकी जेवण करायचं. आणि आरती चालूच आहे अजून. बाळू मामाची आरती असती 8 वाजता. तर अशा पद्धतीने मस्तपैकी कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे. आता पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे. मस्तपैकी जेवण करू. आणि उद्या आहे ग्रहण. तर बघा कोण कोण येणार आहे. गेल्या वेळेसचं ग्रहण कसं पाळलं आम्ही, तसंच ह्या वेळेस काय होते नक्की तुम्ही बघा उद्याचा ब्लॉग.